गुरुवारी रात्री तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सर्व नातेवाईक जमा झाले। शुक्रवारी सकाळी तरुणावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले। सकाळी अंत्यसंस्कार होत असतानाच अचानक पोलीस तिथे दाखल झाले आणि त्यांनी चितेवरून मृतदेह काढून घेतला। काय आहे हा विचित्र प्रकार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गुरुवारी रात्री उत्तर प्रदेशातील पदयामधील बिसोली कोतवाली भागात एका तरुणाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली, पण या दरम्यान पोलीस तिथे पोहोचले आणि पोलिसांनी जळत्या चितेतून मृतदेह बाहेर काढला। मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। त्यामुळे एकच खळबळ उडाली। पोलिसांनी असे का केले यामागचं कारण उपस्थितांना कळत नव्हतं। तरुणाच्या सासरच्या मंडळींनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह जळत्या चितेतून काढून घेतला। तरुणाच्या सासरच्यांनी तरुणांच्या कुटुंबियांवर खून केल्याचा आरोप केला। बदायूं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील मलखानपूर गावातील रहिवासी असलेल्या पुराण यांचा मुलगा ब्रजेश याचे 8 वर्षापूर्वी लग्न झाले होते। रामपूर जिल्ह्यातील शहाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील नवीगंज गावात त्याचं सासर आहे। ब्रजेश याला 3 मुलं आहेत। गुरुवारी रात्री 8 वाजता ब्रजेशचा संशयास्पद मृत्यू झाला। मृत्यूची माहिती मिळताच सर्व नातेवाईक रात्रीच गावात पोहोचले। त्यानंतर शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले। दरम्यान ब्रजेशचा मेहुणा प्रकाश याने त्याच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप केला आणि एकच खळबळ उडाली। सकाळी कुटुंबीय मृतदेहावर अंत्यसंस्कार करत असताना पोलीस इथे दाखल झाले। सासरच्या मंडळींनी केलेल्या आरोपांवरून कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले। मृतदेह चितेतून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। आता पोलीस या घटनेचा तपास करत आहे। ब्रजेशचा मृत्यू कसा झाला हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर येणार आहे।